कालच्या ऐतिहासिक दहाव्यांदा जो राज्याचा अर्थसंकल्प राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री आदरणीय अजितदादांनी मांडला, त्या संदर्भात आज आपल्या साऱ्यांशी संवाद करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व प्रवक्ते भगिनी, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि सहकारी बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचंच मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करत असतानाच आदरणीय दादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं वर्णन 4 ओळीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मी करतो आहे. भक्तिपंतांची वारी ते बळीराजाच्या शेतीची चारी, भक्तिपंतांची वारी ते बळीराजाच्या शेतीची चारी, मुलींचे शिक्षण ते मातृभक्तीचे रक्षण, मुलींचे शिक्षण ते मातृभक्तीचे रक्षण, युवकांना रोजगार ते दुर्बलांना आधार, युवकांना रोजगार ते दुर्बलांना आधार, आणि महापुरुषाचा गौरव ते छत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाचा उत्सव, असा हा विचारांचा वारसा जपणारा आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा संस्कार रुजवणारा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी सादर केलेला आहे. 2011 सालापासून अजितदादा अर्थसंकल्प सादर करत आले. त्यावेळची राज्याची आर्थिक स्थिती, आर्थिक पाहणी अहवालामध्ये नमूद केलेल्या अनेक बाबी, या साऱ्याचा सारासार विचार करत असतानाच राज्याला अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करता येईल, राज्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि राज्यावरच्या पायाभूत सुविधाला गती देत असतानाच प्रामुख्याने राज्यातला शेतकरी जो बळीराजा आहे, राज्यातल्या माझ्या महिला भगिनी आहे, युवक, महाराष्ट्राची साधू संतांची परंपरा, या साऱ्याच विचाराला गती कसं देता येईल याचा प्रयत्न गेल्या 10 वर्षामध्ये 10 वेळेला अर्थसंकल्प मांडताना त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी केला. पहिल्यांदा जर का आपण पाहिलं तर 1000 पेक्षा जास्त वर्षाचा महाराष्ट्रातल्या या साधू संतांच्या पंढरीच्या वारीचा एक इतिहास आपल्या सर्वांच्यासाठी केवळ स्फूर्तिदायी प्रेरणादायी आहे एवढा पुरता सीमित नाही, तर आपल्या विचाराचं प्रतीक असलेला हा जो काही वारी आहे, या वारीत जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे पाठवण्याचा प्रस्ताव असेल, संप्रदाय महामंडळ, वारकरी संप्रदाय महामंडळ असेल, किंवा जे आज पंढरीला वारी संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी संप्रदाय फार मोठ्या संख्येने जात असतो, त्या प्रतिदिंडी वारीसाठी देणारी 20,000चं अनुदान असेल, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपयाचा नियतव्यय असेल, आणि त्याचबरोबर ती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार या बाबतीमध्ये असेल, असे एक वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प यावेळेला त्यांनी स्थापन केला. तुम्हा आम्हाला सर्वांनाच या गोष्टीचा खचितच अभिमान आहे की महाराष्ट्राची ही संतांची परंपरा, संत साहित्य विचाराची परंपरा, छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. अशी महाराष्ट्राची अस्मिता 24व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये आम्ही ज्यावेळेला पदार्पण करत असतो आणि त्या 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकामध्ये ज्यावेळेला मी वावरतो, त्याला जगभरामध्ये नेट, इंटरनेट, गतिमान सारं जग असतानाच हजारो वर्षांची आमची एक सात्विक विचाराची परंपरा तितक्याच संस्कारमय विचाराने चालू ठेवणं, हाच विचार दादांच्या या अर्थसंकल्पाच्या मांडणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत्या. आपण अनेक वेळेला पाहतो की पाश्चात्य देशात ज्या ठिकाणी नारी शक्तीला नेहमीच प्राधान्य दिले, ते देश खूप मोठ्या प्रमाणावरती प्रगतीपथावरती गेले. विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये त्या देशांनी नेतृत्वपूर्ण पद्धतीची प्रगती केली. आज तुमचा आणि माझा भारत देश त्याच पद्धतीने विचार करतो आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, राज्याचे अतिशय लोकप्रिय असलेले अर्थनियोजन खात्याचे मंत्री असतील, यांनी जी आज 46,000 कोटी रुपयाची महत्त्वाकांक्षी आणि संबंध महिला वर्गाला ताकद आणि शक्ती देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
21 ते 60 वयोगटांतील पात्र महिलांच्यासाठी जी त्यांनी 1,500 रुपये प्रति माह जाहीर केलेली आहे, याचं वर्णन करण्यासाठी आज माझ्या शब्द भांडारामध्ये शब्द त्या ठिकाणी नाहीत. कारण एका संक्रमणाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला महिला भगिनी आपला संसार उभा करण्याचा प्रयत्न करत असतात, अशा वेळेला बंधुत्वाच्या नात्याने राज्य सरकारने निभावलेली ही भूमिका आणि ते अर्थसंकल्प मांडण्याचं भाग्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि विशेष करून दादांना मिळणं हे आम्हा पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय जमेची बाजू असं मी या ठिकाणी मानतो. दादांना मिळणं म्हणजे आम्हाला मिळणं आणि पुरोगामी विचाराला तो मांडण्याची संधी मिळणं हा केवळ योगायोग नाही, तर तो पुण्याईचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मानतो आहे. यामध्ये सुद्धा आईचं नाव मुलाच्या नावाच्या नंतर येणं असेल, पिंक ई रिक्षा असेल, शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत देणारं 25,000 पर्यंतचं प्रोत्साहन अनुदान असेल, सर्व आरोग्य केंद्रात स्तन आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणीसाठी उपकरणं, त्याच्यासाठी 78 कोटी रुपयाचा निधीतोय त्यांनी त्या ठिकाणी दिला. आणि विशेष करून गरोदर माता आणि बालकांच्या सेवेत मोफत ने आण करण्यासाठी 3,500 रुग्णवाहिका याची उपलब्धी करण्याचा सुद्धा एक निर्णय त्याच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे. सर्वात महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री अन्नपूर्णा सहाय्य योजनेतून पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय हा जवळपास 52,16,000 लाभार्थी कुटुंबांना त्या ठिकाणी होणार आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे 15 लाख महिला लखपती दिदी या वर्षात 25 लाख महिला लखपती करण्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. महिलांच्यासाठी अशा अनेक योजना आहेत. त्याचबरोबर या राज्यातला जो बळीराजा आहे, शेवटी तुमचं आणि माझं राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. आपल्या राज्यामध्ये शेतीमालाचं उत्पादन आणि शेतीवरच्या पूरक व्यवसायासाठी सुद्धा गेले वर्षानुवर्ष चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राची निर्मितीचा मंगल कलश आणल्यापासून गेल्या 7 दशकामध्ये महाराष्ट्राने जशी उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती केली, तितक्याच गतीने कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा 4 कृषी विद्यापीठं त्या ठिकाणी स्थापन करत नवीन संकरित बियाणे असेल, नवनव प्रजाती असतील, या कड्यामध्ये जे महाराष्ट्राचं योगदान त्या ठिकाणी राहिलं, त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावरच्या योजना त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. एका अर्थाने जसं वारकरी संप्रदायाचा अर्थसंकल्प आहे, तसं राज्यातल्या बळीराजांचा, राज्यातल्या महिला भगिनींचा अर्थसंकल्प आहे. असं जर का मी म्हटलं तर काही चुकीचं ठरू शकणार नाही. शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज पंपाची थकबाकी, ज्याच्यासाठी जवळपास 15,000 कोटी रुपयाचा निधीतोय असेल. आता नैसर्गिक आपत्तीच्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्यासाठी 250 कोटी रुपयाची मदत त्या ठिकाणी असेल. अशा अनेक योजना ज्या माध्यमातून दिल्या गेल्यात, मला असं वाटतं की देशाचं शेतीमालाचं उत्पादन वाढत असतानाच देशातलं शेतीमालाचं निर्यात जगाच्या पाठीवरच्या पहिल्या 5 देशांमध्ये ज्यावेळेला आपला देश येतो, त्याला तुमचा आणि माझा महाराष्ट्र निर्यातीमध्ये सुद्धा किती महत्त्वाची भूमिका बजावतो, याकडे सुद्धा राज्याच्या एकंदरीत आर्थिक उत्पन्नाकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्याच्यातलं बळ अधिक वाढावं या दृष्टिकोनातून हा केला गेलेला प्रयत्न एक शेतीप्रधान अर्थसंकल्प मांडला आहे. असं जर का मी त्याचं वर्णन केलं तर एका चुकीचं त्या ठिकाणी ठरू शकणार नाही. युवकांच्यासाठी केल्या गेलेल्या सुद्धा योजना ज्या आहेत, आज बेरोजगारांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सातत्याने त्या ठिकाणी बोललं गेलं. तो काय आजच मुद्दा आहे त्या ठिकाणी असं नाही. आज दिवसेंदिवस शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि एक जमाना असा होता की 10वी पास झाल्याच्यानंतर सहज महापालिकेमध्ये असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नोकरी मिळत होती, पण त्याला 4 दशकं ओलांडून गेली. आता आपण उच्च विभूषित झालो तरीसुद्धा नोकरीसाठी वणवण फिरावं लागतं. अशा वेळेला विद्यार्थ्यांच्यासाठी प्रशिक्षण योजना जी त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची 10 लाख तरुणींना प्रत्यक्ष कामावरती प्रशिक्षण किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्याद्वारे 10,000 कोटी रुपयाचा नेतृत्व देत 10,000 रुपयापर्यंत विद्यार्थ्यांना जोडण्याचा जो काही प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे, मला असं वाटतं की राज्याच्या इतिहासात प्रथमच युवा शक्तीकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहत आहे.
त्यांच्या स्वप्नांना, त्यांचं उमंग, त्यांचा उद्याचा विचार याला ताकद आणि शक्ती देण्याचा प्रयत्न आज राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या वेळेला केला जातो त्याला मानवी विकासासाठी ज्ञान कौशल्य विकास याच्यासाठी सुद्धा जागतिक बँकेच्याकडून आज 2000 कोटी रुपयाचा नियतोय उपलब्ध करत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत त्याची दर्जावाढ करणे, ITI, जागतिक कौशल्य केंद्र, कौशल्य विद्यापीठ अशा डाटा सेंटरचं बळकटीकरण करणे हा एक विचार त्याच्यामध्ये आहे. सेंटर ऑफ एक्सलन्सेस हे स्थापन करण्यामध्ये सुद्धा तंत्र शिक्षण संस्थांमध्ये घेतला गेलेला पुढाकार मला असं वाटतं युवा पिढीच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम पैसा सादर केलेला अर्थसंकल्प असं जर काय म्हटलं ते काय चुकीचं त्या ठिकाणी ठरू शकणार नाही. याबरोबरतीच उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा अधिक वाढीच्या दृष्टिकोनातून जेम्स अँड ज्वेलरी पार्क किंवा सूक्ष्म लघु मध्यम घटकांच्यासाठी केले जाणारा उद्योगाचा समावेशासाठी 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि 1 लाख रोजगाराची संधी ही पुढे महाराष्ट्रामध्ये करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न केला जाणार आहे. एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाच्या अंतर्गत सुद्धा 25,000 कोटी रुपयाचे भरीव गुंतवणूक करत 5 लाख रोजगाराची निर्मिती करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यानिमित्ताने केला जाणार आहे. खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी लघु वस्त्रोद्योग संकुले व टेक्निकल टेक्स्टाईल पार्क हे सुद्धा उभारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार आहे. पर्यटनाला वाव दिला जात असतानाच त्यामध्ये अधिक गती कशी येता येईल याचाही प्रयत्न त्या ठिकाणी आहे. मगाशी मी जसं म्हटलं की दुर्बलांचा आधार दुर्बल घटकांच्यासाठी जसं एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी संजय गांधी निराधार योजना सुरू केली. आज त्याच धर्तीवरती संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, सावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल याच्यामध्ये सुद्धा किंवा दिव्यांग किंवा विधवा नागरिकांच्या वृद्ध नागरिकांच्या धर्म अर्थसहाय्यामध्ये 1,500 रुपयाची वाढ झाली. 1,000 वरून 2,500च्या वरती वाढ करण्यामध्ये त्याच्यामध्ये प्रयत्न केला गेला. दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनासुद्धा करण्याच्या बाबतीमध्ये 34,000चं उद्दिष्ट यावर्षी तर ठेवण्यामध्ये आलं. दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहनाचं वाटप करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत. धनगर समाजाच्या सामाजिक शैक्षणिक उपक्रमासाठी कारगरला म्हणजे सिडको परिसरामध्ये 4,000 चौरस फुटाचा त्या ठिकाणी भूखंड उपलब्ध करून दिला जाणार आहे. घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या मार्फत घरेलू कामगारांसाठी कल्याणकारी योजना केल्या जाणार आहेत. आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजामध्ये जे काही विष पेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न विरोधकांच्याकडनं केला गेला त्याला समर्पक उत्तर म्हणजे मौलाना अब्दुल आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरता कर्जावरील शासन हमीची मर्यादा 30 कोटीवरून 500 कोटीवरती गेली. हे मंडळ स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत त्याला राज्य सरकारची हमी देण्यात आली नव्हती. गेल्या अर्थसंकल्प मांडला त्याला 30 कोटी रुपयाची हमी दादांनी दिली. यावेळेला ती 30 कोटीची हमी वाढून 500 कोटीवरती नेण्याचा ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. इतरही अशा असंख्य योजना आहेत की ज्या योजनांच्या मुळे संबंध महाराष्ट्राला कशा पद्धतीने गतिमान करण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये सर्वाधिक पायाभूत सुविधा आहे. आजही उद्योग मग ते आंतरराष्ट्रीय स्तरावरची गुंतवणूक असेल किंवा देशातल्या उद्योगपतींची गुंतवणूक असेल महाराष्ट्राला प्राधान्याने पसंती त्या ठिकाणी मिळत असते. राज्यातल्या पायाभूत सुविधा अधिक उत्तम कशा करता येतील, पोर्टला जोडणारे रस्ते असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे हायवेज असतील, ते 4 पदरी 6 पदरी किंवा अन्य काही करण्याचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आज निधीची पूर्तता करण्यात आलेली आहे. आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचा जो एक ऐतिहासिक असा वारसा आहे शिवकालीन त्या 12 किल्ल्याचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवून कोकणातील कातळ शिल्पे असतील, पंढरपूरची वारी असेल, दहीहंडी उत्सव असेल, गणेशोत्सव असेल याबाबतचे सुद्धा प्रस्ताव जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे पाठवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. इतरही अशा अनेक बाबी आहेत की ज्याचा उल्लेख करत असतानाच अनेक गोष्टी त्या ठिकाणी राहू शकतील. पण सर्वंकष पद्धतीच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प हा त्या ठिकाणी दादांनी सादर केला आहे.
विरोधकांना समोर पराजय निश्चितपणाने दिसतोय. म्हणूनच या अर्थसंकल्पावरती टीका टिप्पणी करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या माध्यमातून केलेला आहे. राजकोषीय तूट किती असावी किती नसावी मी पण एक अर्थसंकल्प मांडलेला आहे. पण आपल्यालाच फार विद्वत्ता आहे अशी मानणारी काही मंडळी त्या विद्वत्तेचं अधिक कसं ज्ञान लोकांच्या समोर पाजळता येईल याचा प्रयत्न दादांनी काल अर्थसंकल्प मांडल्याच्या नंतर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केलेला आहे. पण मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता या विश्वासार्हता असलेल्या या सरकारच्या अर्थसंकल्पाकडे दादांची विश्वासार्हता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांची एक विश्वासार्हता तयार केलेली आहे. देवेंद्रजी दीर्घकाळ राज्यामध्ये काम करत आहेत. त्याच्यामुळे या महायुतीच्या सरकारची विश्वासार्हता या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अधिक अढळ झाली आणि आम्हाला विश्वास आहे की पुढच्या 3 महिन्यामध्ये याच्यातील बऱ्याचशा बाबींची अंमलबजावणी होऊन ज्या कारणाच्यासाठी हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेला त्याची फलश्रुती थेटपणाने जनतेमध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी या निमित्ताने मी व्यक्त करतो. माझ्या भावना ज्या या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्या होत्या ते पक्षाच्या प्रमुख म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर ठेवल्या. आपल्याला काय मोकळेपणाने प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारावे अशी आपल्याला विनंती आहे. आपण सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपला बहीण माझी लाडक्या बहिणीला 1,500 रुपये साडी सुद्धा मिळणार. आपण या रकमेत वाढ होण्यासाठी शिफारस करणार का? दुसऱ्याची घरकुल योजनेसाठी अवघी 1,20,000 रुपये त्यासाठी दिले जातात. त्यामध्ये पण वाढ करण्याविषयी आपण शिफारस करणार. 2 बाबी आहेत की एक तर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना पहिल्यांदा राज्यामध्ये सुरू होते की ज्या योजनेअंतर्गत काही कोटी महिलांना त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ज्या वेळेला ही योजना होईल त्याचा लाभ अनुषंगून घेऊन त्या महिला भगिनी अधिक त्यांची कार्यक्षमता तर निश्चित उल्लेखनीयच आहे. शोषिकता तर कल्पनेच्या पलीकडची त्या ठिकाणी आहे. अशा वेळेला सरकारचा एक आधार देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. बघूया ह्या वर्षीचा अनुभव अतिशय योग्य आला तर पुढच्या वेळेला ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्ष म्हणून मागणी राहील. प्रामुख्याने अजितदादांचा जो बजेटमध्ये आतापर्यंत आपण उभा बघितला तो पायाभूत सुविधांवर भर असायचा. पण यावेळेला त्यांनी अनेक लोकप्रिय घोषणा केल्या त्याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. अजितदादा नेहमी निर्णय घेताना किंवा योजना आखताना राज्याच्या तिजोरीला काय कसा फटका बसेल हा विचार करतात. पण यावेळेला पहिल्यांदा असं झालंय 10 बजेटमध्ये 10वं बजेट त्यांचं आहे की त्यांनी लोकप्रिय घोषणा जास्त या बजेटमध्ये मांडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत जो महायुतीला फटका बसला त्याच्यामुळे हा सगळा बजेटमध्ये घोषणा करण्यात आल्या. मी बिलकुल असं अजिबात मानत त्या ठिकाणी नाही. कारण आपण पाहिलं तर पायाभूत सुविधांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तरतूद आहेच, नियतवा आहेच. वेगवेगळ्या ज्या काही वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडून आपल्या या पायाभूत सुविधांच्यासाठी आपल्याला विहित करून दिलेल्या कर्जाच्या मर्यादेच्या कितीतरी आत देशामध्ये असे अनेक राज्य आहेत की जे आज त्या विहित मर्यादेचं उल्लंघन करून कर्ज घेऊन काय उभारणी करत आहेत. आपलं राज्य मात्र असं आहे की पायाभूत सुविधांनाही गती त्या ठिकाणी दिली. या लोकप्रिय घोषणा असं म्हणण्यापेक्षा लोकांच्या अनुनय करण्याच्या घोषणा नाहीत, आवश्यकता ज्या गोष्टीची आहे त्या गोष्टीवरती भर ठेवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला गेला ही वस्तुस्थिती खरी आहे. दादा हे आर्थिक शिस्तप्रिय आहे म्हणून त्याच्यामुळे राज्याची आर्थिक घडी अजिबात बिघडणार नाही याची पूर्णपणाने खबरदारी घेऊनच महिलांच्यासाठी, युवकांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी त्याने अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन. बजेट मांडलेलं आहे तुम्ही आताच उल्लेख केला तसं तुमचं सरकार होतं काँग्रेस यांची त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही शेतकऱ्यांना आणि बाकीच्यासाठी एक पर्टिक्युलर युनिटपर्यंत शेतकऱ्यांना वीज मोफ दिलेली होती. जेव्हा असं बोलत होतं तुम्हाला 3 महिन्यानंतर की आपल्या राज्यावर 1800 कोटी रुपयाचा भार होतोय तुम्ही ते मांडत केली. काल दादानी जी केलेली आहे आपली 7.5% HP प्लस शेतकऱ्यांना हे करणार तर ऑलरेडी महावितरणच्या जो भार आहे का ॲरियर्स आहे ते 73,000 कोटी रुपये त्याच्यातला 44,000 कोटी हा नुसता शेतकऱ्यांकडे येण्याच्या बाकीवर आहे. तुम्ही स्वतः म्हणता की दादा हे आर्थिक मॅनेजमेंट फिस्कल प्रुडन्सवर भार देणार होते तर ह्या फिस्कल प्रुडन्सवर तुम्ही राहिलेले आहेत 50 मिनिटं तुम्ही एक बजेट मांडलेलं आहे. यू फील की त्या फिस्कल मॅनेजमेंट आणि प्रुडन्सला धरून आणलेलं आहे? ऑफकोर्स आय विल से दॅट 2003 सालामध्ये ज्यावेळेला आम्ही अर्थसंकल्प मांडला सुशील कुमारजी मुख्यमंत्री असताना ते 2003 ते आता 2024 21 वर्षाचा कालखंड गेला.
राज्याच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ झाली. त्यावेळेला GST नव्हता, व्हॅट होता, एका मर्यादेमध्येच आपलं उत्पन्न होतं. तुम्हाला स्टॅम्प रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वरती मर्यादा होत्या, पेट्रोल डिझेलच्या करातून मिळणाऱ्या उत्पन्नावरती मर्यादा होत्या, एक्साईजमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरती मर्यादा होत्या. आता मला असं वाटतं 2003 आणि 2024ची तुलना केली तर काहीशे पट उत्पन्न वाढले, पायाभूत सुविधा प्रचंड वाढल्या. त्याच्यामुळे आपण जे म्हणताय, जी योजना दादाने घोषित केली ही योजना चालू राहणारच आहे. पण ते चालू राहत असताना राज्याच्या उत्पन्नामध्ये भर टाकण्यासाठी अन्य बाबीवरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये नक्की त्या ठिकाणी केले. सर माझा तो मुद्दा नाही सर. नाही, आपला मुद्दा असा होता की आपला ब्रोक झालेली आहे, त्याला तुम्ही आणखी ब्रेक करणार का? एक असा आहे की मी एकेकाळी जसा अर्थमंत्री होतो तसा ऊर्जा मंत्री होतो. मला आठवतं की ज्या वेळेला पहिली MSCB कंपनी होती एक, त्याची ज्या वेळेला 3 कंपन्या करण्याचा निर्णय झाला, महावितरण, निर्मिती आणि पारेषण, अशा ज्यावेळेला 3 कंपन्या करण्याचा निर्णय झाला त्यावेळेला सुद्धा टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणावरती झाली. पण आपण एक पाहिलं की एक महामंडळ जे होतं त्याच्या 3 झाल्याच्या नंतर त्याच्यामुळे विजेच्या पायाभूत सुविधामध्ये प्रचंड प्रमाणावरती फरक झाला. मलाही आठवतं की ज्या वेळेला सुशीलकुमारजी केंद्रामध्ये मंत्री होते, आम्ही राज्यातल्या पायाभूत सुविधांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती भारत सरकारचा निधी मिळवला. पेंडिंग केसेस काही लाख होत्या आणि 5-5, 10-10 वर्षाच्या होत्या. मी एका वर्षामध्ये 1.5 ते 2 लाख पेंडिंग केसेस मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या संपवल्या होत्या. शेवटी दूरदृष्टीने लक्षात घेता काही काळ कर्जाचा ओझा आपल्याला वाटेल, पण शेवटी राज्याला पुढे न्यायचा असेल तर काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. मला असं वाटतं हा एक धाडसी निर्णय एकनाथराव, देवेंद्रजी आणि अजितदादांनी या ठिकाणी घेतला. जी थकबाकी आहे जी थकबाकी आहे 13,000 कोटीच्या वरती 20 पंपांची, ही थकबाकी महावितरणला देण्यासंदर्भात राज्य सरकार मागणी करणार नाही. आता काल एक महत्वाची घोषणा त्या ठिकाणी झाली. शेवटी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बसेल, हे प्रमुख 3 नेते बसतील, एकंदरीत राज्याच्या इतर योजनांच्यासाठी लागणारा निधी आणि आज शेतकऱ्यांना जो दिलासा द्यायचा होता तो दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. तो केवळ 20 पंपापुरता दिला गेला नाही. शेतीमालाचं उत्पादन वाढण्यासाठी सुद्धा जे काय आज नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचं नुकसान होत आलं, इतर त्यांना सुद्धा आज 3 हेक्टरच्या पर्यंत प्रति 5,000 रुपयेचे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय, नुकसान भरपाईपेक्षा मदत, हा जो काही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला याचा अर्थ असा आहे की बळीराजाला शक्ती दिली, ताकद दिली, त्याला वेळेवरती जर काही प्रोत्साहित केलं तर तोच बळीराजा त्याच्या कष्टातून उत्पादन वाढवेल आणि त्या वाढवलेल्या उत्पन्नाचा सुद्धा राज्याला फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. निर्यातमध्ये जर काय मोठ्या प्रमाणावरती झाली तर आपल्याला त्याही पद्धतीने राज्याला परकीय चलन उपलब्ध होऊ शकतं. दूरदृष्टी असेल तर काही गोष्टीचं धाडस दाखवायला लागतं, ते धाडस दाखवण्यात आलेलं आहे. पण ही रेवडी तुम्ही प्राईम मिनिस्टर जे तुम्ही स्वतः सांगत होता, प्राईम मिनिस्टर इज डेफिनेटली अगेन्स्ट रेवडी कल्चर, हे रेवडी तुम्ही वाढत नाही. असं आहे की प्राईम मिनिस्टरांच्या सुद्धा कल्पनेतून गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही जर का असं पाहिलं तर शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा योजना राबवल्या गेल्या. जनसामान्यांच्या हितामध्ये एक साधं गोष्टी आहे, भारत निर्माणचा कार्यक्रम यापूर्वी होता, म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा. आणखीन एक दुसऱ्या नावाची योजना होती, पण आता हर घर नल से जल हा जो काही जलजीवन मिशनचा कार्यक्रम पंतप्रधानांनी आणला, याला आपण काय नाव देणार आहात? मग नळाच्याद्वारे प्रत्येक माय भगिनीच्या घरी ज्या वेळेला पाणी जाईल, खेड्यापाड्यात, शहरामध्ये तर नळाचं पाणी घरीच आहे, हो निम्न शहरामध्ये सुद्धा आहे. अगदी आज जी शहरं नव्याने उदयास येतात त्यांच्या सुद्धा घरामध्ये नळाच्याद्वारे पाणी आहे. आयुष्य ज्यांचं खेड्यापाड्यामध्ये गेलं, कळशीवरती कळशी, हांडाच्या वरती हांडा भरत लांबून ज्या काय महिला भगिनी पाणी आणत आल्या, त्यांच्या घरी ज्या वेळेला नळाच्याद्वारे पाणी जात आहे त्या योजनेचं नाव का आपण काय वेगळं बोलणार आहात का? तर नाही. भारत सरकारने सुद्धा तशा योजना आणल्यात आणि या तिसरा ज्या वेळेला आता येईल, मला असं वाटतं 2 तारखेला पंतप्रधानांचं राष्ट्रपतीच्या अभिभाषणांच्या वरती उत्तर येईल. 20 तारखेला आमचा केंद्राचा अर्थसंकल्प मांडण्याचा अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होणार आहे, त्यावेळेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल.
शरदचंद्र पवार पक्षाचे एक नेते असं म्हणतायत की अजितदादा पवार यांनी स्वतःच्या बहिणीला छळलं आणि लोकांच्या बहिणीसाठी किंवा राज्यातल्या इतर महिलांसाठी मग योजना आणली. व्यक्तिगत पराकुटीचा द्वेषाची कावीळ किती असू शकते, त्याचं उत्तम म्हणजे तथाकथित कोण जे म्हणतात तुम्ही त्यांचं हे वक्तव्य असं मी मानतो. राज्यातल्या कोट्यावधी भगिनींच्यासाठी दिला गेलेली हा निर्णय हा क्रांतिकारी आहे असं मानण्याचं मोठेपणा सोडा, मोठेपणा ज्यांच्याकडे नाहीच, कद्रूपणा विचाराचा किती असू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण ते आहे. राजकारण आणि समाजकारण याची गल्लत ही होत नसते. भूमिका जी घेतली गेली ती काय कोणाला त्रास देण्यासाठी नव्हती, ती राजकीय विचारधारा आहे. त्याला व्यक्तिगत त्यांना मानण्याचं काय कारणच काय, पण ज्यांची बुद्धीची किंमत येते याच्यापेक्षा दुसरं काय त्याची संभावना करू शकतो. सभ्य भाषेत त्यांच्याच भाषेत करायचे झालं तर माझा शब्द बराच शोधायला लागतील, अनेकांच्याकडनं घ्यावे लागतील, काय भाषेमध्ये उत्तर दिल्यावर त्यांना योग्य वाटेल मला कळू शकत नाही. कारण भांबावलेली माणसं, थोडीसं डोक्यावर परिणाम झालेली माणसं असं बोलू शकतात, त्याची सांगड द्यायची घालू शकतात. यापेक्षा याच्यावरती काय उत्तर नाही आहे. तुम्ही ज्यांच्यावरती आरोप लावतात मी नाही आरोप केला कोणाला. ते जितेंद्र नाही मी पहिलं तुम्हाला रेक्टिफाय करतो. मी कोणावरती आरोप लावला नाही, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर दिलंय. प्लीज रेक्टिफाय, प्लीज रेक्टिफाय. मी कोणावरती आरोप लावणारा माणूस नाही. माझ्या 40 वर्षात मी कोणावरती आरोप लावले नाही. हां, माझ्यावरती लावले त्याचं मी उत्तर अतिशय शांतपणाने, पूर्ण संयमाने सगळं काय पचून मी नेहमी देतात. म्हणून प्लीज मी कोणावरती आरोप लावले नाहीत. प्रश्न जरूर विचारा. जितेंद्र आव्हाडांसंदर्भात तुम्ही बोलत होता, ते म्हणतात की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधक आमदारांना कुठेतरी सातत्याने डावललं जात आहे. मी स्वतःहून 50 पत्र अजित पवारांना लिहिली, 50 फोन जे आहेत ते अजित पवारांच्या पीएनना केले, तरी एकाही पत्राला उत्तर नाही, कॉल नाही. आणि जे आमच्या विरोधी बाकावरती जाणार आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना अजितदादा मोठ्या प्रमाणात निधीची खैरात करतात. आता हे दादांचं कार्यालय त्या बाबतीमध्ये उत्तर देईल. आता त्यांना दादांच्या भेटीची काय आस ओढ लागली याचं उत्तर ते जास्ती देऊ शकतील ना. माझ्यापेक्षा उत्तर त्यांच्याकडे जास्त. आता 50 वेळा कॉल करून पत्र लिहून जे दादांच्या भेटीची आस लागलेली, जशी वारीची आस असते, पंढरीच्या दर्शनाची आस असते, तशी काय या विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली तर ते वारकरी सांगू शकतील, मला नाही सांगता येत. त्यांचं म्हणणं आहे की विरोधकांवरती कुठेतरी गळचेपी सत्ताधारी करतात, अर्थमंत्री निधी देत नाहीये. बोलायचं शिल्लक राहिलं नाही की मग असं काहीतरी शोधावं लागत असतं. ते शोधण्याचा प्रयत्न. प्रदेशाध्यक्षांना देखील जयंत पाटलांना देखील एक ट्विट केलंय. त्यांचं देखील असं म्हणणं आहे की चंद्र लगी फाटणे, खैरात लगी फाटणे, अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे. कारण तीनही पक्षांच्या नेत्यांनी, प्रमुख नेत्यांनी एक असं आहे की जयंतरावांच्या बद्दल आदर ठेवून सांगतो की 99 साली त्यांच्याकडे अर्थमंत्री पदाची सूत्र आली. त्याच्यानंतर त्यांनी व्हाईट पेपर काढला राज्यातल्या आर्थिक स्थितीबद्दलचा. ज्यावेळेला आम्ही नागपूरच्या अधिवेशनाला गेलो 99ला, त्याच्यानंतर सलग त्यांनी सुद्धा 9 वेळेला अर्थसंकल्प मांडला. मग 9वा यांनी मांडला, दिलीपराव वळसे यांनी 10वा आणि 11वा मी मांडला. त्याच्यामुळे त्यांचा व्यापक त्याच्यातला जो काय अनुभव आहे जयंत पाटलांचा, त्यांनी वेळोवेळी 2003ला जो ज्या अर्थसंकल्प मांडला आणि ते त्या अर्थसंकल्पाचं वर्णनसुद्धा नेहमी त्याच्या पद्धतीने करत आले. कदाचित स्वतःच्या अनुभवातून त्यांचे ते बोल असतील. मग आता काय दुसरं बोलणार. बोलणार पवारसाहेबांनी एक प्रेस घेतली, त्यांना असं म्हटलं की आता जे लोकसभेला ज्या पद्धतीचे निकाल लागले तसंच तुम्हाला विधानसभेला देखील निकाल पाहायला मिळतील. महाराष्ट्र 155 जागांवरती विधानसभेमध्ये आघाडी आहे, महाविकास आघाडीला, असं पवारसाहेब म्हणतात. त्यामुळे सत्ता बदल नक्कीच आहे पवारसाहेब. मी नेहमीच वारंवार स्पष्ट करत आलो की आदरणीय पवारसाहेबांच्या कुठल्याही वक्तव्याच्या बाबतीमध्ये मी काही बोलणार नाही. पण एक बाब सांगतो की 2019ला सुद्धा 40-50 जागावरतीच महाविकास आघाडी, आपलं लोकशाही आघाडी पुढे होती, तरी 100च्या आसपास जागा आल्या. 19चं सांगतो मी. 43 जागा ज्या वेळेला शिवसेना भाजपच्या युतीला मिळाल्या, आता महायुती आम्ही आत गेलो त्यावेळेला शिवसेना भाजपची युती, त्यांना ज्यावेळेला 43 जागा मिळाल्या त्यावेळेला किती 25-50 जागांच्या वरतीच
लोकशाही आघाडी पुढं असेल ते 100वरती गेलेली संख्या. एक असं आहे की नक्की आहे आपल्या राज्यात आणि इतर ठिकाणी सुद्धा प्रत्येक निवडणूक एक वेगळं परिमाण घेऊन येते आणि लोकसभेची निवडणूक यावेळची तर राज्यातली अभूतपूर्व झाली. त्याचं काही परिमाणच नाही, कारण आज त्या बाबतीमध्ये बोलून काही वेळ घेऊ इच्छित नाही, कारण त्याच्यात अनेक खूप असे कंगोरे आहेत की अगदी कुठल्या स्तरावरती जाऊन या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार केला गेला त्याचा मी एक व्हिक्टीम आहे. मी व्हिक्टीम हा शब्द वापरतो. आय एम द व्हिक्टीम फॉर दॅट, की किती खालच्या स्तरावरती जाऊन प्रचार केला गेला त्याचा मी एक व्हिक्टीम आहे. म्हणून त्याच्यावरती आज काही मी बोलू इच्छित नाही. पण लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, या वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळे फ्रॅक्शन्स घेऊन येत असतात. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आत्ताची जी निवडणूक आहे किंवा सहानुभूती, राग, तो लोकांचा एकदा होऊन जातो. तो एकदा व्यक्त होऊन गेला आहे, तो आता परत येणे नाही. आता महायुती परत येणे. पण तटकरे ह्या व्यतिरिक्त पॉलिटिकल बजेट झालं सगळं, एक सांगा सतत जे काय आता न्यूज जे काय तुमचं जे होतं फेक नॅरेटिव्ह आपण त्या बाजूला ठेवलं. फक्त अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर सतत जे काय ते तुम्ही बाजूला व्हायला तर बरोबर या सगळ्या ज्या टाइमली ज्या सेशन चालू असताना लोकसभेचा आणि इकडे सुद्धा ज्या काही व्हिडिओ क्लिप्स येत आहेत, स्टेटमेंट्स येत आहेत, काय म्हणजे आर यू गोइंग टू बी विथ शिवसेना बीजेपी? देर इज अ प्रेशर विदिन युअर पार्टी ऑल्सो टू कम आउट ऑफ दॅट महायुती अँड कंटेस्ट. काय ऍक्च्युअल चालू काय? मग ही तुमची जी गँग ऑर्डर आहे तुमच्या बेसिकली स्पोक्स पर्सन तुम्ही बोलू नका युतीत चांगलं वातावरण राहिलं पाहिजे वगैरे, तर ओव्हरऑल काय शब्द काय वापरला त्यांना? गँग. I will come to that subject even. I will come down to that subject even. 4 तारखेला निकाल लागले. संध्याकाळी 5 तारखेला 4 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक होती. ज्या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हजर होते. देशातील 21 नेते होते, त्याच्यात आम्ही दोघेही होतो. त्यावेळेला आदरणीय पंतप्रधान महोदय होते, नड्डाजी होते, राजनाथ सिंग होते, अमित भाई होते. त्या 2 तासाच्या बैठकीमध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याबद्दल कसलीही आम्ही कमी पडलो अशी तर भावना नव्हतीच. उलट आपुलकीचा स्तर अधिक अनुभवायला मिळाला. त्याच्यानंतर 2 दिवसांनी 7 तारखेला सेंट्रल हॉलमध्ये जी बैठक झाली, ज्या वेळेला आदरणीय अजितदादा त्या बैठकीला उपस्थित होते, त्यावेळेला सुद्धा त्यांना सन्मानपूर्वक ज्या पद्धतीने सेंट्रल हॉलमध्ये त्यांना अमित भाईंच्या बाजूला बसवण्यात आलं किंवा त्याच्यानंतरही आमच्या ज्या चर्चा झाल्या, दिल्लीमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा, सुनील तटकरे, छगन भुजबळ आमच्या बैठका 2-2 तास झाल्या. कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे अमुक जागेंच्या वरती असा परिणाम झाला अशा कुठल्याही चर्चा त्या ठिकाणी झाल्या नाहीत. या उलट आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून भक्कमपणाने लढवायचाच निर्णय दिल्ली स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती पण आहे आणि राज्य स्तरावरती सुद्धा त्या ठिकाणी नक्कीच आहे. एक नॅरेटिव्ह आता विधानसभेसाठी नव्याने सेट होत आहे. ते आमचे इथे चिंतक भरपूर असल्यामुळे ते रोज उठून एक नवीन नॅरेटिव्ह सेट करतील की हे भेटले आमदार, ते भेटले आमदार, अमुक तमुक. ठीक आहे, मी माझ्या प्रवक्त्यांना जरूर सांगितलं की महायुतीतील घटक पक्ष असेल किंवा धोरणात्मक बाबी असेल तर ती चर्चा पक्षाध्यक्षांशी किंवा 2 प्रमुख नेत्यांची नावं दिली ती त्यांनी ती करून त्या ठिकाणी करावी. शेवटी पक्षात शिस्त असली पाहिजे आणि विशेष करून ज्या वेळेला आपण युतीमध्ये अलायन्समध्ये असतो त्यावेळेला ती पाळली गेली पाहिजे. आता कोण भाजपचा कुठल्या तरी जिल्ह्यातला एखादा उपाध्यक्ष काय बोलला त्याचं काही फारसं महत्त्व मी मानत नाही. काल काय कोण बोलला असेल तर असं ठीक आहे, असं काही माणसं काही वेळेला बोलत असतात, त्यांचं दुखणं त्या स्तरावरती काहीतरी असेल कमी अधिक त्याच्यामध्ये बोलले गेले असतील. पण अजितदादांच्या प्रभावी नेतृत्वाची महायुतीला गरज आहे किंवा आम्हाला सोबत घेऊनच काम करायचं आहे. याच्यात भारतीय जनता पक्षाचं शिस्तचं नेतृत्व असेल, राज्यस्तरीय असेल, शिवसेनेचे नेते असतील, यांच्या कोणाच्या मनामध्ये कसलाही संदेह बिलकुल त्या ठिकाणी नाही. आपलं आलं उत्तर सगळं माझ्याकडून. जो आपने कहा कि 2004 इस बार सम्मान दिया गया दिल्ली में जब नतीजों के बाद,
इसी तरह का सम्मान 2014 में भी उद्धव ठाकरे को दिया गया था, मंच पे बुलाया गया था, लेकिन अक्टूबर महीना आते आते एकनाथ खड़से से कॉल करते कि हमें गठबंधन नहीं करना। आपको लग रहा है कि वो डर जो जिस तरह की स्थितियां बनी है, चर्चाएं चल रही है, वो स्थिति आप लोगों के साथ भी हो सकती है? देखो 2014 की राजनीति उस टाइम अलग थी, 2024 की राजनीति है। मुझे उसके बारे में ज़्यादा टिप्पणी नहीं मैं करना चाहता हूँ, जबकि वो भाजपा और शिवसेना की अंदरूनी बात है। As far as NCP is being concerned, Ajit Pawar leadership is being concerned, he is very strongly accepted at the central level and even at the state level by the BJP High Command and even by the Eknath Shinde also. हर एक आदमी की उपयुक्तता अलग अलग रहती है। अजीत दादा की उपयुक्तता 40 साल जैसे राजनीति में उन्होंने काम किया है, 24 घंटे लोगों के लिए जो काम करता है, स्ट्रांग एडमिनिस्ट्रेटर करके उनका नाम है। कई ऐसे बहुत कम लोग हैं कि जिनके एडमिनिस्ट्रेशन के बारे में सब लोग चाहते भी हैं, बोलते भी हैं और महसूस भी करते हैं। उनमें से एक अजीत दादा है। इसी के आगे सर एक और चीज है, जैसे इन्होंने गैर बॉर्डर का जिक्र किया, आपके प्रवक्ता जो कह रहे हैं कि सम्मानजनक स्थिति में हमें 80 कम से कम सीटें मिलनी चाहिए, क्या आप इस मत से सहमत है कि सीट बंटवारे में एनसीपी को सम्मान मिलना चाहिए? देखिए, सीट बंटवारा में जब तक मैं 8 दिन में दिल्ली में हमारी जो कुछ बातचीत होगी, हम सीएम दोनों डीसीएम मैं भी बैठा था, रिस्पेक्टफुली द सीटों का बंटवारा वहाँ पे हो जाएगा। वी डोंट वांट टू से एनी फिगर, नाइदर नॉर एनी माय ऑफिशियल स्पोक्समैन विल कोट अबाउट द फिगर। आई स्टिक वन नेम, so we have to be united, we will remain united. So you are very much confident Yeah, it will be respectful. with your big brother? Of course. BJP will definitely honor. Of course, of course. भुजबळ साहेबांनी सांगितलं तुमची कमिटमेंट आहे, त्याच वेळेला सांगितलं 90 सीटा पाहिजे. भुजबळ साहेब आहेत, एक त्यांची शैली असते, त्यांचं माझ्याहीपेक्षा प्रदीर्घ अनुभव आहे राजकारणाचा, त्याच्यामुळे ही इज माय लीडर, ही इज एनसीपी लीडर, सो आय डोंट वॉन्ट टू मेक एनी कमेंट फॉर हिम. ही इज लीडर, ही इज बॉर्न लीडर, सो आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग अबाउट दॅट. बट ॲज फार ॲज माय स्पोक्समन इज बिंग कन्सर्न, आय हॅव टोल्ड स्पोक्समन कशाला, मी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या बैठकीमध्ये सांगितले की आता यापुढे कुणी जागा वाटपाची चर्चा करू नये. त्याला दादा पण होते, प्रफुल्लभाई होते, भुजबळ साहेब होते, सगळं मंत्रिमंडळ होतं. सो माय वर्ड वॉज ॲप्लिकेबल फॉर एव्हरीवन, बट इवन देन सम सिनियर सेज कैन से समथिंग. तो महाविकास आघाड़ी में लगा हुआ है, जहां पर मुख्यमंत्री पद के चेहरे को लेकर संजय राउत बयान दे रहे हैं कि एक चेहरा देना चाहिए, नहीं तो खतरा पैदा हो सकता है. वो आज शरद पवार खुद कोल्हापुर में कह रहे हैं कि महाविकास आघाड़ी ही मुख्यमंत्री पद का चेहरा रहेगा, इसका नेतृत्व निर्णय लेगा. कलेक्टिव लीडरशिप बेसिकली उन्होंने उद्धव ठाकरे को चेहरा मानने से इनकार कर दिया. आता महाविकास आघाडीमध्ये कशाबद्दलची धुसफूस काय चालू आहे बोलू ना जरा, काय घाई करतात तुम्ही? तुम्हाला जायची घाई आहे का मला उठायची नाही घाई? महाविकास आघाडीमध्ये नेतृत्वावरनं आता कशात काही नाही. अजून निवडणूक होणार, वेळेवरती होईल, सगळं का होईल, अजून जागा वाटप आहे. आत्ताच नेतृत्वाची जी काय घाई गर्दी सुरू झालेली आहे. संजय राऊत तर काय रोज सकाळी बोलल्याशिवाय तर काय थांबणार नाहीतच, त्यामुळे ते त्यांच्यामध्ये बोलत राहणार. साहेब समजा साहेबांच्या संयमाने त्या ठिकाणी बोलत राहणार. तिथे तर काय काँग्रेसमध्ये शिलेदार बांधून तयार झालेले आहेत. कधी एकदा फक्त निवडणुका होत्यात, बाकी शपथविधीची वेळ तयार झालेलीच आहे काँग्रेसमध्ये. त्यामुळे ते सगळं काय चालू असेल तर ते असू द्या, आम्हाला काय त्याची चिंता असली काय कारण आहे. महाविकास आघाडी एका बाजूला त्यांचं काम करत राहील, महायुती मात्र या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयार आहे. हे आता रोजच तुम्हाला ऐकायला मिळेल. तुमचा मुख्यमंत्रीचा चेहरा आणि तुम्ही आता एकनाथराव शिंदे यांच्याच आधिपत्याखाली ही निवडणूक लढणार आहे. सरळ आहे ना, ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी, महायुती या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. तर याच्यात गैर काय, त्याच्यात काही नाही, नथिंग रॉंग. म्हणजे इट्स लाईक अ कलेक्टिव्ह लीडरशिप. ऑफकोर्स इट इज लाईक दॅट. इथे सुद्धा आता तुम्ही बघाल, अजून काही दिवसांनी तुम्हाला ऐकायला मिळेल ना. आता आज समजा संजय राऊत काय बोलले, साहेब काय बोललेत, अजून काँग्रेसचे नेते अजून कुठे काय बोललेत, त्यांची शपथविधीची तयारी सुरू झाली. पण तुमच्या इथे कोणी सीएमचा फेस नसणार. हाच काय घाई आम्हाला.
Why you are so hurry for our face? I'm just asking. My job is to ask. सीएम पद को लेकर महाविकास आघाड़ी में घमासान वो देखिए उनके उसमें आपस में जो कुछ घमासान चला है उसके बारे में मैं ज़्यादा टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, क्योंकि मुझे मालूम है कि संजय राउत के मन में क्या है, और सब तो कभी बोलेंगे नहीं। 60 साल की उनकी राजनीति में कभी उन्होंने कुछ ऐसा बयान नहीं दिया कि जिससे कोई कंट्रोवर्सी ज़्यादा उठेगी। और कांग्रेस तो क्या अभी बस कब मुहूर्त के आ जाएगा इसकी राह देख रही है। सो वेट एंड वॉच, अभी तो शुरुआत ही है, बट आपको बस आगे बहुत कुछ है। सर, लेकिन आप लोग उद्धव ठाकरे की सीएम बनने की महत्वाकांक्षा का लाभ आप लोगों को हो सकता है, किस तरह से पार्टी बढ़ रही है। हमको किसी के महत्वाकांक्षा के लाभ उठाने की जरूरत है ही नहीं। महायुति अपनी ताकत पर, अपने बलबूते पर आगामी चुनाव लड़ने के लिए सक्षम है। विधान परिषदेचं सोमवारी कदाचित सभापती पदासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. रामराजे आपले सभापती होते, पुन्हा एकदा त्यांच्यासाठी काय आपले प्रयत्न होणार आहेत त्याचा नाही, सोमवारी काय निर्णय असं माझ्या कानावरती काही नाही। चर्चा वगैरे होती. म्हणजे अजून असं काही तुमची कमिटमेंट होती ना तुम्हाला ते देणं? राजकारणामध्ये कमिटमेंट म्हणजे कोणाला कमिटमेंट होती? When you joined this सेना BJP, असं काही नाही। आमच्या चर्चा त्यावेळेला ज्या झाल्या त्याच्यातल्या बहुतांश बाबी झाल्या, काही होत राहतील। अलायन्सच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी ह्या वेळ बघूनच त्या ठिकाणी निर्णय होत असतात। हे काय आजच नाही, हे ज्या वेळेला या देशामध्ये आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता 1989 सालापासून आली त्या वेळेपासून आपण पाहतो, किंवा बिगर काँग्रेस सरकार 67 सालामध्ये या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये आली, ज्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेपासून आघाडीच्या राजकारणाच्या अपरिहार्यतेमध्ये कमिटमेंट आणि इम्प्लिमेंटेशन याच्यामध्ये नेहमीच काय काय वेळेला अंतर राहत राहिलं। दॅट इज ऑब्वियस देअर। काउन्सिलसाठी जे निर्णय झाला 2 जुलैला शेवटचा दिवस आहे स्थापनेसाठी. आपलं नाव आमच्या कोर कमिटीची बैठक उद्या अपेक्षित आहे, झाले की लगेच नावं कळवी। आजूबाजूला आमच्याकडे जवळपास 35 ते 40 आमच्या सक्षम कार्यकर्त्यांनी विधान परिषदेत त्यांना उमेदवारी मिळावी असं पक्षाकडे नक्कीच त्या ठिकाणी आग्रह धरलेला आहे। गुणवत्तेवरती, अर्थात गुणवत्ता सर्वांचीच आहे, पण शेवटी 2च जागा आहेत, त्यामुळे 2 जागा निवडताना आमच्यासाठी सुद्धा कसरत आहे, पण त्या कसरतीतून आम्ही बाहेर पडू। पण त्याच्यात काय खास कॉम्बिनेशन नाही, आता आम्ही सगळेजण बसूनच चर्चा करणार आहोत। उद्या कोर ग्रुप बसेल त्यावेळेला तुम्ही जे म्हणताय ते तुमच्या मनामध्ये आहे त्या साऱ्याचा सारासार विचार करत योग्य तो निर्णय घेण्याचा आमचा थोडासा प्रयत्न त्या ठिकाणी राहील। सर, राज ठाकरे म्हणतात की महिलांना प्राधान्य देणं. महिलांना प्राधान्य काय माय माऊलीचं असं सांगितलं ना, माय माऊलीचं राज्याच्या मुख्य सचिव आता महिला होत आहेत, परत महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झालं होत आहे कधी होईल? म्हणजे असं जाणवतं. हा असं ही वॉज देअर इन द ऍडमिनिस्ट्रेशन, ही नोज होत आहे। आता त्यांनी सांगितलं असं माहिती, आता हे सूत्र कुठल्या देत मी शोधतो नाही। शिक्कामोर्तब संध्याकाळी. चलो, थँक्यू। सर, एक शेवटचा प्रश्न सर, राज ठाकरेंची आताच मुलाखत झालेली आहे परदेश दौऱ्यामध्ये, म्हणजे त्यांनी मुलाखत दिलेली आहे। ते म्हणतात की या लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच जण जे आहे ते जमिनीवरती आले आहेत, लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा सगळ्यांनी बोध करावा, चिंतन करावं त्यांच्या सहित असं त्यांनी सांगितलं। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।